नमस्कार. सांगली TLC तर्फे मी चेतन गोरे ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. दोन जबरदस्त प्रेझेंटेशन आपण बघितली. त्यातली एक तर रजनीकांत सारखी स्टोरी होती असंही राजेश म्हणाला. त्या स्टोरीनंतर तिसरा आणि शेवटचं प्रेझेंटेशन द्यायला आपल्याकडे श्री भरणीधर पांड्यान सर आलेले आहेत. रजनीकांतच्या स्टोरीच्या बॅकग्राऊंडवर मला वाटतं ही एक जेम्स बॉन्ड टाईप स्टोरी असणार आहे. BE इलेक्ट्रिकल आणि MBA असं सुसज्ज शिक्षण पूर्ण करून आणि आता बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरेट करत असलेले भरणीधर सर हे आपल्या वडिलांच्या व्यवसायात खूप तरुण वयातच त्यांनी पदार्पण केलं आणि क्वालिटी पॉवर ह्या आपल्या कंपनीबरोबर एकूण 11 कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर काम करत अगदी कमी वयात जणू त्यांनी जगच पादाक्रांत केलेलं आहे. टेक्नॉलॉजी लीडरशिप, सस्टेनेबल एन्श्युअर्ड प्रोग्रेस, कमिटमेंट टू डिलिव्हरेबल्स, इंटिग्रिटी आणि स्पीड अशा कोर व्हॅल्यू घेऊन काम करणाऱ्या आणि भारतामध्ये 5 मॅन्युफॅक्चरिंग लोकेशन्स आणि तब्बल 105 देशामध्ये आपला वाढवलेला व्यवसाय असे यशाचे टप्पे गाठणाऱ्या भरणीधर सरांना स्वतःची 40शी गाठायला अजूनही 2 वर्ष आहेत हे विशेष. व्यवसायाबरोबरच जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करी या उक्तीनुसार लीगल मार्गाने प्रॉफिट मिळवून समाजाचं ऋण फेडण्याकरता CSRच्या माध्यमातून आपला प्रॉफिट हेल्थ आणि एज्युकेशन या कामाकरता खर्च करण्याकरताही भरणीधर सर प्रसिद्ध आहेत. वैयक्तिक आयुष्यात अतिशय धार्मिक आणि निर्व्यसनी असणारे भरणीधर पंडियान सांगलीच्या उशक्काल या अतिशय आधुनिक आणि भव्य हॉस्पिटलचे फायनान्स हेड देखील आहेत. व्यवसायाचा असो किंवा सामाजिक कामाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा, डिस्रप्टिव्ह, आधुनिक, पॉझिटिव्ह असा असतो. 8 भारतीय भाषा आणि 3 परदेशी भाषा बोलू शकत असले तरी पांड्यान सर आज होपफुली आपल्याशी मराठीतच बोलणार आहेत. सो मित्रांनो, प्रेझेंटिंग आधुनिक भारताचे व्यावसायिक जेम्स बॉन्ड भरणीधरन पंडियान, भरणी टू हिज क्लोज फ्रेंड्स. Good morning. I heard TLC guys were very young, lahan pora आहेत. Lot of Josh. How's the Josh? That's all? Mr. Bagwe, that's all? You didn't shout. How's the Josh? Good. So before I start, I have a disclaimer. सगळे मी तुमचं यायचं अगोदर तुमचे व्हिडिओ बघितला यूट्यूबमध्ये की हुज युअर स्पीकर्स. नॉर्मली 50 वर्ष व्हायला लागतं. असं काय तर तुमचं काय कॅटेगरी आहे का? सगळे 50 1970 नंतरचे असतात. सो आय थॉट आय एम अ प्रोडक्ट ऑफ अ लिटल यंगर जनरेशन, सो आय शुड हॅव न्यू व्हॅल्यूज. सो आमचे जनरेशनचे खालचं जनरेशन आता दे हॅव काय म्हणतो आपण, दे आयडेंटिफाय देमसेल्फ. व्हॉट इज देअर आयडेंटिफिकेशन? ही, शी, दे, देम. आय आयडेंटिफाय मायसेल्फ Maratha. So don't go myself by as I'm a Tamil name. My identification is Maratha. Look. So my intention or the intention this afternoon is to give you a little bit picture of how the James Bond went around, killed people, made money, and how maybe some of you guys can have similar ideas if possible and ask me questions which challenge my intellect. I hope you have that intellect, correct? Only 2 people? Thank you. So all of us started the same way. I think हे आपले ह्यांनी म्हटले की सगळे श्रीमंत आहात. श्रीमंत आहात because we have only one focus, customer success. आणि कस्टमर सक्सेससाठी बागवे साहेबांनी एक डिफाईन केले स्ट्रॅटेजी, क्वालिटी, लर्निंग, एव्हरीथिंग. आम्ही पण असंच एक प्रोडक्ट फोरमचा मी आहे, गिरीश आहे, आदित्य आहे. इट वॉज कॉल्ड SPJN, फॅमिली मॅनेज बिझनेस स्कूल. आमचं एकच ओनली वन व्हॅल्यू, फायर इन द बेली. इन्व्हेट अ फायर इन द बेली. असला नाही की बेलीवर ड्रॅगनचा आला, वोल्कॅनोचा आला. आता आपला गोरेसाहेब कुठे आहेत? हात वर करा. कुठं आहेत का गोरेसाहेब? बाहेर गेलेत. हां, ते हनुमाननी लंकाला केलेलं माहिती आहे का? तसला फायर. So our fire at the initial age of 20 was, petun dilele, only by insult. And that is why I identified myself as Maratha.
का? कारण ह्या भूमीमध्ये ओके, ह्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की इथला ब्राह्मण पण भांडायला जातो युद्धात. करेक्ट मी मिस्टर बागवे? तुमचे ब्राह्मण पण भांडायला युद्धात जातात, आमच्यात पुजारी येऊन बसतात. हा जातात ना. हा, तर असल्या हा जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये शिवाजीराजे नंतर किती माणसं भांडायला गेलेत? ओके, ऑल ऑफ अस आर मॉडर्न डे वॉरियर्स. आपलं एकच जात का रिलीजन आहे, इट्स कॉल्ड क्षत्रिय. व्हॉट डू वी डू इन एव्हरीडे बिझनेस इज फाईट. We fight competition, we fight markets, we fight investors, we fight for one thing, profits. Let's be clear about it. So we are modern day warriors. We are Kshatriya. So two disclaimers, Maharashtrian and Kshatriya. Now comes the third disclaimer. I want to test your general knowledge skills. लहान पोरं पण दिसतात मागं. राणी झांसी, तानाजीराव, अलेक्झांडर, जेंजिस खान. What is common among all of them? Anybody can say? काय? वॉरियर तर आपला औरंगजेब पण होता. काय? काय? No? Okay, I have some time given to me, so I will tell the answer. All of them died in the battle. All of them died in the battle. सगळे मेले बॅटलमध्ये. पण आता 500,000 वर्षांनंतर पण आपण म्हणतो अलेक्झांडर द ग्रेट. अरे तो मेला बॅटलमध्ये, त्याला म्हणतो अलेक्झांडर द ग्रेट. सांगली, कोल्हापूर, सातारा किती राजे येऊन गेलेत, तरी आम्ही म्हणतो अलेक्झांडर द ग्रेट. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? द मॉरल ऑफ द स्टोरी इज बिझनेसमेन आर मेड टू डू बिझनेस. यू लिव्ह अँड डाय इन बिझनेस. Taking risk is part of your duty, your religion. If you are not able to take a risk and you die at home, कोणी म्हणणार नाही तुम्ही ग्रेट होता त्यो. बायको एकच असली तर एक पुतला ठेवणार ती माळा लावून रोज. इफ यू डाय इन बिझनेस, ते काय म्हणतो, ते गोड्याला 2 हात पाय ठेवून वरती तुमचं असणार. हार्वर्ड असो किंवा आपल्या इथला चिंतामणराव असो, एक केस पेपर येणार, काय चूक केला. अजून पण आपण मल्ल्याला बोलतोय, चूक केला असेल तो. बट वी से व्हॉट नॉट टू डू इन द बिझनेस, राईट? सो एव्हरी बिझनेस इज अ लर्निंग. अनलेस यू टेक अ रिस्क, देर इज नो वे वी आर गोइंग टू मेक मनी. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. That is why when you guys came to talk to me, I said I don't want your question and answer. You have to disrupt. That is 33% disruption. No money in FD. Put 33% in mutual funds. So I am a part of your mutual fund equity. Sorry if I am wrong. The investment was taken by you, not my money. So my research survey, had a lot of documents. I saw Mr. Gaikwad's speech, Mr. Deshpande's speech, and everybody's speech. And I connected a little bit to Mr. Gaikwad. Because like how he grew the business, आम्ही पण असंच केलं. Okay? Little bit difference. Because we were slightly scientifically educated, we understood what we were doing. And that is where education helps. I think that is why the community like TLC helps. कि you are learning everything every day. So my life started in about 2001 when I went to engineering college. किती engineers आहात इथं? हाँ, भरपूर आहे. So you will be able to relate to me. काय engineering community आहे, TLCE. आणि इंजिनिअरिंग मध्ये एकच शिकलोय, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, हे सगळे नाटक. ओके, द ओनली इंजिनिअरिंग थिंग दॅट इट विल टीच यू इन इंजिनिअरिंग इज, कितीही अवघड सब्जेक्ट असेल, कितीही क्लास आपण गेलो का नाही गेलो, 48 तास शिकून आपण पास होणार. करेक्ट ऑर रॉंग? 48 तास तेवढाच. आमचं मशीन डिझाईन होता, स्ट्रेंथ म्हटलं तर होईल.
If we can pass a machine bloody design subject in 48 hours, we can do anything we want. So, असला रॅडिकल व्ह्यू घेऊन मी सांगलीला आलो. ओके, माझ्या बाबांनी 2 वर्ष अगोदर बिझनेस चालू केलेले आणि मी आलो आणि बाबा वॉज स्कॅड. ह्यो कुठला आपला तालिबान पोहोचून आला बेंगलोरमधून. So to control me, he got a gentleman called Mr. Kanakalekar as my mentor. One of the wisest things he did. In business, one thing everybody requires from good to great is mentorship. That's all. It doesn't require anything. It just requires mentorship. आणि हे ते चित्रेंचं शाळेतच गेलेलो SP जैन असं आग लागून ठेवलेलं लंक्यासारखं. आले म्हटलं तुला काय करायचं 500 कोटी म्हटलं तुझं लग्न होणार नाही. Then I said का असं म्हणताय. He said, no, you cannot get married if you want 500 crores. होणार नाही 2 कोटीचे टर्नओव्हर. कुठला 500 कोटी. आज जाऊशील म्हणले, but you will not get married. So then I said, how do I grow? How do I survive? And he said only one thing. You know, I sat on boards of lot of companies. I'm sure you are in boards of all of your companies. You know what is the most important thing in a board? Forget this 10x. All these are nonsense. चित्र पण असणार 3 जनरेशन असणार का 5वा जनरेशन I don't know. The most important thing in business for all large companies, GE to Quality Power, is survival. वाचायचं आपल्याला पुढच्या वर्षी. If not, go to see to Encyclopedia Britannica. We see enough companies. Nokia, Lehman Brothers, एक दिवस. दुधात एक दिवस प्रॉब्लेम आला, चित्रे गेले बोंबलत. 5 पिढी गेलीत. So, for businesses to survive is the most important value. Once you survive, then you defend, then you grow. That is what he taught me. He said, पहिला आपण जिगूया. लाईक कोविडमध्ये. आता मोदीचं काल ऐकत होतो मी. साहेबांना जान है तो जान है. 1 साल के बाद जान भी है. So same way, पहिला आपल्याला वाचायचं आहे. We have to first bloody kill the competition. Kill. Then we defend our territory. If we say 10x growth, like what today I'm supposed to talk. If we focus on 10x growth, it is like, you know, from Tamil Nadu, आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. महाराष्ट्रापासून आपण चायनापर्यंत पोहोचणार. If we don't survive and defend Tamil Nadu, it is gone. Sri Lankans will take over. So, for any company to first grow, you need to first focus on basics. How strong is your basement? How strong is your concrete? How well defended it is from competition? Then we focus on growth. Growth as organic and inorganic. But before you grow, before you grow, is your organization stable enough to take the growth? Do we have the infrastructure, people, money to fund the war? रशियाने असंच केला ग्रो करायला. 7 दिवसात मी ग्रो करेन युक्रेनला. 2 वर्ष झाली. So that is basics of a war. So for growing, I started, I understood that we cannot grow here. And the only reason why I felt I could not grow here is my first day in class. आमचे प्रोफेसर मूर्ती म्हणून होते कॉलेजला. आणि पहिल्या दिवशीच आले आणि म्हटले की गाईज सगळे तुमचा नाव आणि पत्ता सांगता तुम्ही नॉर्मली फर्स्ट डे ऑफ युअर क्लास. ते म्हणले ते काय सांगू नका. प्लीज उभारा लाईक अ TLC मेंबर. टेल मी युअर टर्नओव्हर अँड पॅट. आय डोंट वॉन्ट एबिटा. ओके. अँड दॅट इज युअर इंट्रोडक्शन टू मी. आणि आय फेल्ड व्हॉट इज दिस नॉनसेन्स. मी जेव्हा गेलो त्या कॉलेजला मला बाबांचं 20 लाख रुपये प्रॉफिट होता. ओके. अँड 20 लाख रुपये प्रॉफिटमध्ये इट वॉज मोर लाईक ते सेक्रेट गेम्समध्ये सांगितले ना. यू रिमेंबर द फेमस डायलॉग. कभी कभी अपनीच को लगता है की अपनीच गॉड आहे. 2005 मध्ये सांगलीमध्ये 20 लाख रुपये इज अ लॉट ऑफ मनी. ओके. त्या गॉड इंटेंटनी गेलेलो. आणि पहिला मी म्हटलो सर 2 कोटी 20 लाख. व्हेरी गुड म्हटले बस. दुसरी उठली हल्दीराम 600 कोटी म्हटली. जान है तो जान है. सो बाहेर आलो मी प्रोफेसरला विचारलो सो व्हॉट डू यू फील.
हे म्हटलं तुझ्या बाबांनी काम केला, तू पण काम करशील, 20 लाखाला आमच्याकडे धारावीला मिळेल खोळी, घ्या तुम्ही. He said, that is your business. And that was an insult. But that insult triggered something. Sala, only Dharavi? Not even Andheri? And then we decided, no. Now we have to buy a flat in bloody Prabhadevi. That is our immediate goal. तेवढंच आहे. What do you want a 21-year-old? Get married? No, not at all. Not in my plan. My father's was different. So then we decided that we had to grow. And then we had 3 options. I came back आणि असं जे काय सांगितलं ना, आपले आता कुठे साहेब होते, he said we do analysis of data and data analytics. I analyzed my company. And our company was shit. 80% business, 1 customer. Okay. Second, I want 500 crore turnover from 2 crores. आणि 10% profit. Now what will I do 10x? Any idea? कशाची आपण 10x करू? माहित नाही. Simple solution. What do I want? I want a better car. बाबांनी second hand Indica दिलेली. So to get a better car, I had to only do 10x of the profit. Customer गेला बोंबलत, sales गेला बोंबलत. गाडी पाहिजे तर स्वतः कमवायला लागेल. So my focus was की हाच product, if I want to sell at 10 times my margin, not sale price, I have to go to a different marketplace. Place, position, market, everything. You know, the standard basics. And I decided, चला आपण इराणला जाऊया, स्मगलिंग करूया. आता 21 वर्षाला काय करणार? की इधर 2 रुपये में बिकता तो उधर 4 रुपये में बेच रहा होगा, 2% एक्स्ट्रा प्रॉफिट. इराणला गेलो. पहिल्यांदा आपल्या देशातून बाहेर गेलो. And I found that Iranians were bloody very good businessmen. 2 रुपयाचे सामान 1 रुपयाला विचारला. बाबा म्हटले तू माझा का पैशातून इराणपर्यंत गेलास, डिस्काउंट 50% देऊन यायला. So fooling, but then Iran, I understood we could not smuggle. हे स्मगलिंग मध्ये पण डिस्काउंट विचारतात. Then we decided आता आपण दुबई जाऊ. आता एक्सपोर्ट मार्केट म्हणजे आपल्या शहरातून सगळे जातात. कुठे ते आपल्या GIF का गिफ्ट काय त्याला काय म्हणतात, फूड एक्सपो दुबई. म्हणजे आपल्या सांगलीतला एक्सपोर्ट करायचे म्हणजे कुठे जायचं? दुबईला जायचं. 2005ला पण तसंच होतं. तर 2005ला काय करायचं दुबईमध्ये? कुठलं तरी एक्सपो मध्ये एक्झिबिशन घालायचं. स्टॉल आता बाहेर लावला 150 स्टॉल. स्वतः नाव अनालाइज करा. तुमच्यापैकी किती माणसांनी पहिल्यांदा स्टॉल घातला? 3 मीटर बाय 3 मीटरचं खोली देतात तिथं. त्याच्यात वरून पासून खालतीपर्यंत माझी PhD थेसिस लावलेलं. असलाच एक कोट एक्स्ट्रा होतं, एक टाई. बाहेर थांबून जे कोण येणार जाणार, सलाम अलैकुम साहेब अंदर आ जाओ. कोणी आला नाही. नो कस्टमर. दॅट इज युअर फर्स्ट लेसन ऑफ कस्टमर आयडेंटिफिकेशन. 3 दिवस सलाम अलैकुम करून 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 तो बाहेरचा मौलाना म्हटलं आमच्यात येतोच का? नंतर कळलं की हाऊ डू यू आयडेंटिफाय हुज, कारण सगळे ते पांढरी घालून असेच येत होते रे फिल्म सेटमध्ये. सो हाऊ डू आय आयडेंटिफाय पीपल? देन आय स्टार्ट, ओके घडी रोलेक्स आहे का, पायात शूज शायनिंग आहेत का, मॉमलांचं पेन आहे का, तर तुला सलाम अलैकुम, नाहीतर जय श्रीराम. सो यू लर्न वाईल यू लर्न. यू नो त्याला काय म्हणतात, लर्निंग बाय वर्क, वर्क कल्चर अँड ऑल. इफ यू वॉन्ट टू ग्रो, यू विल ग्रो बाय SOP. साहेबांनी सांगितलेलं आता वी हॅव स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स इन द फॅक्टरी अँड ऑल, ऑन फॅन्टॅस्टिक. But if you want to grow 10 times, 100 times, sorry, take the SOP and throw out. तो मॅव्हरिकनी सांगितलं माहिती आहे का? तो कुठला आता मूवी आलेला टॉप गन. एव्हरीबडी सॉ टॉप गन. सो व्हेरी फेमस सीन. F-18चा त्यांनी बुक घेऊन खड्ड्यात घातलं. का घातलं? बिकॉज इफ यू नो द SOP, युअर कॉम्पिटिटर, एव्हरीबडी नोज SOP. What we are trying to find out? We are trying to find out things that your competitor does not know. Things the market does not know, then only we will have innovation. If market is saying iPhone 15 में 40 megapixel से 50 megapixel, market knows. What is it that the market does not know? And that is what we are trained to do. So while all this was happening, I also found 2 things. I found that I was not selling in Dubai, but I had made a lot of friends in Dubai.
हे 1 वर्ष असं सलाम अलैकुम करत, आता रोलेक्सची वॉचेस आहेत का सगळ्यांचं बघून सगळे शाणे माणसातलं चित्रे साहेबांसारखं, सॉरी मिस्टर चित्रे बिकॉज यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ मी. सो असले मित्र बघितला आणि त्यांचा एकच बघितला मी, हे सगळ्या फोनमध्ये नवीन नवीन नोकिया आलेली अँड एव्हरीबडी आर सर्चिंग एव्हरीथिंग ऑन द फोन. लॅपटॉप आहे, फोन घरात हे आहेत, पण हे जे फोनचे नाद तेव्हापासून आहे. अँड एव्हरीथिंग दे आर सर्चिंग अँड आय फाउंड दॅट दे आर युझिंग गुगल टू सर्च. तर वन फाईन डे आय पुट 50,000 rupees इन गुगल ॲड्स अँड आय सेड इफ दे आर सर्चिंग लेट मी सी वेदर गुगल ॲड्स इज गिविंग मी इम्पॅक्ट. आय वॉज सेलिंग ट्रान्सफॉर्मर्स ॲट दॅट टाइम आणि एका दिवसात 50,000 संपली सर. इफ यू चूज द रॉंग वर्ड्स यू आर गॉन. Because everybody searching transformer for everything including maintenance, disposal I was paying for it. But त्या दिवशी एक माणसाने घानामधून मला एन्क्वायरी पाठवला आणि त्याला मी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स दिला. तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. नॉट मच ऑफ पॅशन. सो वेन यू आर यंग यू हॅव अ चॉईस टू प्ले अराउंड इन द नाईट. सो ही गॉट एक्सायटेड. 8ला त्यांनी मेसेज पाठवला एन्क्वायरी, 10ला ऑफर आली, 11ला निगोशिएट करतोय. कसला रेस्पॉन्सिव्ह कंपनी. आणि 4 आठवड्यात ट्रान्सफर बनवून दिली, पैसे दिला, सगळे गेला. आफ्टर अबाउट 3 months ही सेड बर्नी कॅन यू कम टू घाना. अँड आय वॉज लाईक सर वाय, आय सोल्ड यू इन फ्रॉम युअर. नाही यू प्लीज कम. सो आय वेंट टू घाना. 12 तास गाडीत बसून घेऊन गेला अँड ही शोड मी 2 ट्रान्सफॉर्मर्स. एक 40 वर्ष अगोदर तोशिबानी सप्लाय केलेली आणि मी या 40 दिवसा अगोदर सप्लायला ठेवलेली. अँड ही सेड टेल मी विच इज 40 years old. अँड आय वॉज लुकिंग 40 years old. आय लर्न क्वालिटी. I learned quality from my customer's mindset. It is not what is inside. It is also what is outside. So आपल्याला लहानपणीपासून इंटेल इनसाइड म्हणून सारा कम्प्युटर विकत होता. बाहेर डब्बी होती. पण वी ऑल्सो नाउ फोकस दॅट ब्रँडिंग इज इम्पॉर्टंट. हाऊ माय इक्विपमेंट लुक्स विल मीन दॅट आय कॅन गेट मोर. आय सेड सर आय एम सॉरी. आय नो द पेंट इज स्पिलिंग ऑफ. बट आय विल रिप्लेस द ट्रान्सफॉर्मर्स. तेव्हा आमची टर्नओव्हर 8 कोटी रुपये आणि तो ट्रान्सफॉर्मर 80 लाख. अँड वी रिप्लेस इट फ्री ऑफ कॉस्ट विथिन 12 weeks. द कस्टमर वॉज हॅपी. नेवर थॉट दॅट फॉर अ पेंट प्रॉब्लेम सम जोकर विल रिप्लेस द एंटायर ट्रान्सफॉर्मर अँड से 2 ट्रान्सफॉर्मर्स तुम्ही फ्री मध्ये ठेवा. ही गॉट कॉन्फिडन्स. लाईक व्हॉट ही सेड, एव्हरी प्रॉब्लेम यू हॅव अ सिल्वर लाइनिंग. The silver lining with my customer complaint was I made so good of the customer complaint. The customer said if I ever have problem in my life, it should be with this vendor. Because I get paid. Next tender, त्याला एक 10 कोटी रुपयाची कॅपॅसिटर बँकची टेंडर आली. 10 का 12 कोटी. And he said, I want to bid only with you. Because I know if you screw up, you will pay me. आणि मी घरी गेलो, बाबांना विचारलो आता 12 कोटीची टेंडर आहे, भरायचंय का? ते म्हटले 80 लाख पर्यंत बास रे. आता 12 कोटी आपल्या 1.5 वर्षाचे टर्नओव्हर, आपण बंद होणार. आणि प्रत्येकदा मी 12 कोटी पाठवू शकत नाही. आपण काय अंबानीचं पैदाशीचं नाही आहे. मी मराठा, बाबा तमिलियन. सो दॅट्स अ डिफरन्स. कन्झर्वेटिव्ह माइंडसेट. सो आय सेड ओके 6 कोटी रॉ मटेरियल, आपण 6 कोटी रुपये ॲडव्हान्सला घेऊ आणि 6 कोटी रुपये बिफोर डिस्पॅच. जास्तीत जास्त काय करणार, ॲडव्हान्सला स्क्रॅप करूया. वी बिड विथ हिम, वी गॉट द ऑर्डर. 2008 I made $1 million in profit in Ghana. कभी कभी अपने को लगता है अपन ही गॉड है. So after making the first million, I decided now what should I do. I spent 2 months in Ghana. जाऊन सगळ्या कस्टमर जिथं जिथं सामान लावलं सगळ्यांना भेटलं. आय मेट द पीपल, हाऊ डू यू लाईक माय प्रोडक्ट, हाऊ डू यू डू इट. अँड द कस्टमर्स वर व्हेरी हॅपी. आजपर्यंत सामान घेतल्यावर कुठला वेंडर आजपर्यंत आला नव्हता. ओके, आता कोणतरी येतोय आफ्टर सेल्स. ओके, यू ऑलवेज फोकस सेल्सला असं करायचं, इथंच पातोस लोगो सगळे शिकवला. पण विकल्यावर किती माणसं आपल्या कस्टमरकडे गेला. दॅट इज वेअर युअर रेप्युटेशन गेट्स बिल्ट. एका इंजिनिअरिंग त्याचे मित्र होता, दोघं पाकिस्तानला शिकले इंजिनिअरिंग, दोघं आफ्रिकन.
त्यांनी त्याच्या मित्राला सांगितला, इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, अरे आम्ही एका कंपन्याकडून कॅपॅसिटर बँक घेतला, मुलगा चांगला आहे, काम चांगलं केलं आहे, तुमचं टेंडर आलं तर याच्याकडून घ्या. Within 1 year, we made a bid for $14 million in Kenya and we got the job. After sales service. Service doesn't mean that you have to service a component. After sales also means meeting the customer, understanding his problem. This is called adapting to the new age competition. Apla competition betat nasel, that doesn't mean we also should not see. Once we did it, now we had a reputation. We were making a lot of money. And then I learned what my mentor told me. And my mentor told me one thing. Survive, defend, grow. आपण सर्वाइव्ह झालो. आता डिफेंड कसं करायचं आपल्याला? How do I defend my company so that my competitors also don't copy paste the same thing? आपल्या देशात आहे, एकाने स्टोनची क्रशरी घातला, दुसरा 1-2 वर्षात गाडी घेतली, तिसऱ्या वर्षी नेबरनी पण स्टोनची क्रशरी घातली. We have a lot of copycat competitions, right? How do we defend what we created from other people who want to do the same thing? So defense is also a strategy before you grow. Then one day I was sitting in Saudi and तिथे एक I forgot अब्दुल्ला अलगरनी इंजिनियर होते. प्रत्येक महिना जाऊन त्यांना भेटत होतो. अँड आय वॉज आस्किंग हिम, सर मला अप्रुव्हल द्या, तुमच्या युटिलिटीला विकायचं आहे. 3-4 महिने झाले ते मला काय भेटले नाहीत. रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सौदीला रियादला बसायचा मी. One fine day he called, I called the chaiwala, he was a Malayali, and one advantage of knowing languages, you can talk to everybody. That Malayali, I gave him 5 riyal. Sir, I'm sorry about your ethics, sir. Your organization. 5 रियालच दिलेलो, जास्त काय दिलं नाही. अँड सेड, साहेबांकडे भेटू शकतो का? तो म्हटला आत या, आत्ताच या, VIP एंट्री. तो आत बसलेला अब्दुल्ला अलगरनी, आणि तेव्हापर्यंत आय नो, सलाम अलैकुम. So he said, what are you doing inside? I said, sir, I want to sell. He said, I know for a long time. He asked me, why are you not selling? Or why are you not approving me? He said, what car do you drive? I said, I drive a Honda. And you know what he said? Why don't you drive a Tata Nano? I said, better car. He said, same thing, better brand. I want to buy best brand for my country, not cheap brands for my country. Now, this is branding. It is not how good your product or service is. It is how the customer perceives your brand. I learned. Now, perception is a if this product is better or worse. So I realized now we have to have a better brand to grow and to defend. तिथं मी सौदी एम्बसीला गेला, ब्रिटिश एम्बसीला. I said, bloody, I want to go to England. माझा एक कस्टमर होता इंग्लंडमध्ये, बाकीचे 2 जर्मनीमध्ये होते. And I don't know German, I still did learn. So I said, I will put a factory in England. इंग्लंडला पोचलो, माझ्या कस्टमरकडे गेलो. I want to put a factory here. I am 26 at that time. I want to put a factory in England. का इंग्लंड? टाटा कोरस तेव्हाच त्यांनी चूक केलेली तिथं ते घेताना. दुसरी चूक मी केलेली तिथं. So there we went and we said we want to build a factory. 70-30 we built a factory, greenfield. नंतर काय आलं की आपल्या माणसानं विजा देत नाही ब्रिटिशवाला. तिथले माणसानं उचलून आणलं इथं आणि ते यायला तयार नाही. ओनली वन ऑप्शन. सॉरी सर अगेन फॉर एथिक्स. 12 बाटली बियर रात्री. ब्रिटिश पीपल आर सोल्ड. 6 माणसानं तिथून उचलून आणला, ट्रेन केला, परत पाठवला. अँड देन इन 2010 the first high voltage electrical company in England after GE was ours. माझा competitor होता Siemens. And he didn't know how to respond. They did not expect out of question syllabus. हा कार्टा कुठला तर सांगली आणि इंडियामध्ये विकत होता, इराणमध्ये विकत होता, दुबईमध्ये फिरत होता, आफ्रिकामध्ये कमवत होता. हे आता आमच्या मागे आलाय. How do you respond to that? You have to be agile. You have to be agile. If you want to grow, you have to adapt. If the customer perception of India is bad, our business is not to improvise our brand of India. त्यासाठी we go to vote, they will do it. Our job
is not to decide which battle is to be won. Not our job. We are what? Kshatriya. Forget? No. Our job is to fight for our battalion. All Kshatriya armaments. Lesson number 2. We don't fight for the country. We fight for the battalion. So our battalion is our company. So if somebody wants to keep our battalion better, how do we perception brand? Not by fighting for the country. Go to England. What the customer wants, give him. England मध्ये गेलो. Right from Saudi Aramco to German grid we sold. Why made in England? We lost money. That's a different story. That's a cost of doing business, building a brand. But we got approved right from Saudi Aramco to German national grid. We didn't make money. We closed after 7-8 years, but we learned a lot. And one of the most important things to learn, and that is also applicable today to me, is one visit I had to a Kuwait customer, Kuwait Oil Company to be precise, with my British partner. Back in 2014, आम्ही काय केलं, कस्टमरने बोलवलं नेगोशिएशनसाठी, like all your customers do. Sure, everybody calls, घ्यायचं आहे. कोण जाते कस्टमरच्या नेगोशिएशनला? Can tell me? Very good, lot of time. मी पण गेलो. I went by what? Kuwait Airways. आणि माझा 30% पार्टनर आला ब्रिटिश एअरवेज बिझनेस क्लास. मी कुवेत एअरवेज लोएस्ट इकॉनॉमी. मारवाडी इनसाइड सर, क्षत्रिय आउटसाइड. आय वेंट टू कुवेत. दोघं हॉटेलला राहिलो आणि आय आस्क्ड हिम, यू फ्लू ब्रिटिश एअरवेज? ही सेड येस. आय सेड बिझनेस क्लास? ही सेड येस. आय सेड माय मनी. And that is where I learned. He said, you're a managing director of your company. I said, no, one level below. He said, your company is so big or so small that the CEO of a company can fly to a negotiation. Okay, is the negotiation worth it? If your negotiation cannot afford a business class ticket to your CEO or a meeting, that means that meeting is not worth your time. If today for this meeting, if you did not fly and decide, okay, me luxury bus nahi hai to swasta hai, I think your time is cheap. You are not Shrimant anymore. I'm sorry. Shrimant kunala manta hai? Shrimant jala manta hai who respects his time. And if you have so much free time that you can come in economy class, that means you are not running your business. You are a slave of your business. That's what I learned. Even today, when my customer calls me and he says, I want to negotiate. I said, 2 lakh रुपये ऑफरला वाढवा मी येतोय. म्हटलं बेंगळूरला आहे. मी म्हटलो, I will fly business class. If you can afford me, I will come. स्वस्तात पाहिजे तर माझ्या माणसाला पाठवून देतो. So these are lessons that we learned. And we also adapt. When we are small businesses, आता साहेबांनी विचारलं, कुलकर्णी साहेबांनी, की सर SME बिझनेसला करता का? He gave very nice answer. आम्ही फक्त लिस्टेड आणि कॉर्पोरेट आणि कॉंग्लॉमरेटला करतो. Okay? You know what he did not want to tell, because I had faced that. He did not want to tell us, bloody you cannot afford me. तुमच्यासारखेच माणसांना आम्ही पण भेटून आलोय. So what I did, पहिला acquisition. You remember $1 million I told you, Ghana, Kenya and all those stories. पैसे आता काय करायचं? To grow. In a technology company, we need technologies. Okay? Mergers and acquisitions are very important to growth. आतला चितळेसारखंच मला दूधमध्ये यायचं हेच शकत नाही. 5 जनरेशन लागली. I cannot be a चितळे. How can I do? I can do a joint venture with Almara in Saudi and bring them here. Better brand. आमचे पैसा not सांगलीचे, न्यूझीलंडचे. I have to think out of the box. Better brand. Better scale. Have a deeper pocket than Mr. Chitre. Saudi royal family. So I have to think out of the box. And I decided we will acquire a company outside the country. Not inside the country. We are still young. आत्ता लग्न झालं, अजून पैसे आहेत.
So I met one of a professional like you, SK Parikh and Associates Mumbai, and said, sir, आम्हाला acquisition करायचं आहे. तो म्हटला फोन मध्ये या म्हटला. We went to Barista, 1 hour discussion. He was just referring कसं acquisition करतोय. झाल्यावर मीच बरिस्ताचं बिल पाठवला. दुसऱ्या दिवशी मला एक बिल आला 75,000 रुपये एका तासासाठी. Cost of professional people. And but fortunately, the report what he was supposed to give me, a fellow came to deliver at my office. And I asked him, what are you? He said, I am Ernst & Young. And atta bhi joined Kelo in M&A team. I said, you want to become businessman? He said, yes. I said, you take care of all my merger and acquisition. You start up. I am your angel. That guy started. Today, out of 12 acquisitions, 6 of them I got it done very cheaply, 2 lakh rupees per year. Angel round. So, when you are going as a businessman, you have to adapt to the high cost of professionals. You will need all the support, but need not be that you pay for the support directly. You have to think out of the box. Because the report, what I paid for, was written by the guy. If I'm able to deal with the guy directly, make him a businessman, nothing better. Why should I pay every hour? So that is how we decided that we are going to be in the acquisition. Today, the company I bought for about 1.62 crores on that day, 7 months hote tito. Exactly 7 men. Okay? It is 2010 June. Their profits last year was 47 crores. Best part, मी 8 वर्ष तिथे टर्कीमध्ये फिरकलो नाही. आणि Zoom आता आला. That is called able to handle professionals. In business, you need to have 2 things. Ek, you need to have trust on your people. And second thing, as you say in MBA, you have to be able to handle your people. You have to be able to create a board. 8 years I did not go to Turkey and we grew very, very fast. Our CAGR for our profits, I don't mention sales because sales is useless. Sales kills cash flow. Our CAGR for profit in the last 20 years is 47.83% after tax. After all this, again we come back. Now we have grown, we have diversified, we have done everything. How do we survive again? Because competition is again catching up. Once we become big, people are looking at it. Young boys are saying, okay, foreign मध्ये company घेतली तर आपल्याला पण पैसे येतोय. यांनी एक माणसाला पकडला, आपण पण दुसऱ्या माणसाला पकडू शकतोय. People are continuously poaching. That is when I started to do my PhD. Because I wanted to learn. And not learn like once a week. I want to learn every day. So there I fought, 3 questions. How to ensure my customers don't leave me? How do we diversify our customer base? And how to ensure that जे काय आमचा growth आहे, that percentage doesn't leave me? Right? 3 important questions. Right? All of us have the same question. How to increase sales? How do we diversify? How to keep the rate of growth constant? And we need to have an out-of-box idea. We need to have out-of-box idea. Branding, vending, सगळे शिकलाय. तुम्ही पण वाचलाय, माणसं पण बोलले असणार माझ्या समोर, माझ्या अगोदर सगळे. And I felt there must be an answer better than this. How do my customer do not leave me? That means I need to have a power over my customer. I need to have a power which will ensure that they don't dictate over me. And I started acquiring customers, companies which became customer of my customer. Just to give an idea, Mr. Ujjwal Sate, are you there? Yes. ह्यांनी काय केली आहे? ह्यांची फोर्स मोटरची डीलरशिप घेतली. Now you are a customer of your customer. Now Force Motors have to obey him for all businesses. You may be a small percentage of your customer sales, but still you are a buyer. You control
if they go outside. I learned that. But then I learned one more thing. Knowledge is gold. What my customer does, if I know it, knowledge is gold. If I know what my customer is going to launch a product, पहिला तो सप्लायरला सांगत नाही, पहिला त्याच्या कस्टमरला सांगतोय. If I know knowledge, knowledge is gold. But along with knowledge, if I have a network, you are a godfather. Now, when I know companies, right, let's say Siemens or GE, I know people in America, I know people in India, I know people in UK. I know him, his boss's boss. So I can influence promotions of my customers. I can influence who gets placed where. Now, who has control? So Gabbar bole na naach meri basanti. No, my customer has full control. Pocket में मेरा customer, कहीं नहीं जाएगा वो. उसको promotion चाहिए तो HR को बात नहीं करता, मेरे को बात करता है वो. साहब जी, कुछ हो सकता है? Next quarter, what is your purchase? Okay. काम placement चाहिए. That is how you control. You, like what Ambani did, you have to have a control over your customers. Then only you can survive before you grow. My intention of telling this is because growth is nice. Everybody wants to grow. But while you are growing, ensure you don't leave your existing customers and existing territories, because that it becomes very, very weak. One very big story I have, okay, long time back, this customer plus network. I was trying to sell in America. In America, I was saying, good morning, sir. No, salam alaikum. Okay. In every expo. And then I came to know that GE wanted to sell some product in America and they are not able to sell. And they were seeing that I was becoming a successful sales guy. So GE came to me. They said, can you sell this product for us in the American market? Sanglit Basun. I said, fantastic. Tumi brand hai, I am your reseller. I will do it. I just took the dealership, went to Hitachi. I said, now I will sell against you in America a GE product. Hitachi said, what nonsense. I said, I have 5% overheads. You have 50% overheads. I will kill your market with GE. You know what Hitachi said? Don't do that. We will be your distributor. Knowledge, network. Last 8 years, Hitachi, a Fortune 500 company, is my bloody distributor in America, in my brand. All this is happening. Technology changes. Unfortunately for us, technology changes. Most of us are engineering companies. Lot of our products do not have a market after 5 years. You like it or not, they don't have a market. How do we do it? आता they म्हटले AI, big data. We shifted AI, big data 2012. We shifted into edge computing in 2020. You have to buy out companies. Whatever resources you are creating, as I said in the starting of my speech, 33% mutual fund ko, 66% ghar ko. That 33%, today our country is giving us opportunities with startups, with young entrepreneurs. We have reached the age where we cannot run at the same speed. But we can enable others to run with our money, with our network, with our knowledge. If we are able to do it, we will create wealth. We will have access to technology when it happens. And today we have a company where we have invested 25%, and there is another company related to Narayan Murthy. They have a 10% stake. We went in faster. Then we said, okay, yes, sab ho gaya, sab, all this is nice. How do I survive? Technology ho gaya, aadmi ho gaya, customer ho gaya, godfather ho gaya, sab ho gaya. Now we said, nahi. Abhi bhi koi sala bada aadmi apne se godfather aayega, mar jayega. We need to have a financial moat. We should have so much money in our pocket कि Siemens भी बोले इसके साथ झगड़ा नहीं करने का. Then you need to think, how do I grow big? One of your value systems, Mr. Bagwe would have written, profits and paying taxes. Advantage of profits and paying taxes is we do a bloody EBITDA multiplier. माझा सेक्टरचा PS 70.
Bagwe sir, billionaire in making. I pay my taxes, more taxes. You pay your taxes to create a financial moat. It's just going to the market. While I just said that, I also have a disclaimer what my lawyer told me some time back. Subject to financial conditions of the company, as per market situations, we decide at what time, how we raise money, either by debt or equity. We decide subject to loss of land and regulatory approval. And today, one of my 10x strategy is to find a group of 500 HNIs who invite me for free so that I can influence their mindset. तुम्ही HNI म्हणून स्वतः हात वाजवता का? Very good. You just listen to some PR. And yeah, so the general strategy, grow, acquire, defend. Don't forget to defend when you are growing. Defend need not be your markets. Defend your people. While you're growing, you must be neglecting your people. It can be your wife, children. That is where work-life balance, the new stuff they start talking about. You have to defend your culture, ethics. It's very easy to let go of ethics on the pursuit of money. Money can blind a lot of people. But please understand, our goal was not money. Our goal was not profit. Our goal goes back to my starting line, Kshatriya. Battle jinkayचं hai, so that I can go to the next war. So let us not go back what we have done. Okay, Israel did that. We are the world's best army. We have the world's best sensor network. We have a lot of American money. And you required some 10 fellows on a small glider to kill them. So continuously have that mindset of being a small organization. However big you are just one day away from closure. You're just one day away from Israel being the biggest and the best army to crying like a small baby, guys, these guys killed us. Your competitors do not have the same ethics like you. Ethically, to grow a business in today's situation requires only one thing as an entrepreneur. You need to be able to adapt, improvise, and conquer. Thank you, Jai Hind. I am 45 minutes in. Do I have an option of questions? बागवे सर, परीख सर आणि माझे वरिष्ठ जे काही इथे TLCN आहेत, त्यावेळी काही अनपार्लमेंटरी किंवा अश्लाघ्य भाषेत बोलणं योग्य नाही, तरी सुद्धा आत्ताचे जे स्पीकर आहेत भरणी, हे ज्या भाषेत बोलले तिथं हा शब्द वापरणं अपरिहार्य आहे म्हणून मी वापरतो, गैरअर्थ काढू नका. बुडाला आग लावणं, ग्लायडरसारखं जाणं, विमानासारखं जाणं, जम्बोमधनं जाणं आणि काडी लावून रॉकेटसारखं जाणं म्हणजे काय हे त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या उदाहरणात दाखवून दिलं, जे आयुष्य ते जगतात. तरीसुद्धा ज्या भाषेत ते बोलत होते त्या भाषेच्या प्रेमात न पडता, कारण वैयक्तिकरित्या गिरीश चितळे सर, भरणी पांडियन आणि बाकीचे इथले काही त्यांचे मित्र जे आता इथं उपस्थित आहेत, दे आर ऑन व्हेरी गुड टर्म्स. त्यांना काही उदाहरणं द्यायची होती म्हणून कम्पेअर करण्यासाठी तुम्हाला सोपं वाटावं म्हणून त्यांनी ती उदाहरणं दिली. त्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटेल हे असं काय बोलतायत, अशा भाषेत काय बोलतायत, TLC बद्दल काय बोलतायत, चितळेंबद्दल काय बोलतायत. तसं नाही आहे. हेतू आहे की तुम्हाला स्पष्टपणे निसंदिग्धपणे दाखवून द्यायचं आहे की वर्षानुवर्ष जो आपला माइंडसेट असतो तो ज्या पद्धतीचा आहे, वास्तव त्याच्या पलीकडे असू शकतं. यू हॅव टू चॅलेंज. तुम्हाला पुढच्याला नाही चॅलेंज करता आलं, स्वतःला तरी चॅलेंज करा.
स्वतःला चॅलेंज करा, स्वतः ग्रो व्हा. बाकी सगळ्या ज्या चौकटी आहेत ना मोडून काढायच्यात. आपल्या चौकटी कदाचित सुरुवातीला छोट्या असतील आणि छोट्या चौकटीतनं बाहेर पडलो तर आपण मोठ्या चौकटीत परत अडकणारच आहोत. अशा मोठ्या मोठ्या करत चौकटीतनं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ज्यावेळी करू, आपलीच चौकट एवढी मोठी व्हायला पाहिजे की ती मोडायला कदाचित जवळपास कुणीच असणार नाही आहे. असं कदाचित एक निष्कर्ष आपण काढू शकतो मिस्टर भरणे. My apologies if I change the decorum of the No, sir, house. it's not about the Intention was to apology. improve. Thank you. या आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एवढं सगळं बंबार्डिंग झालं. प्रश्न तर खूप असणार आहेत मनामध्ये, पण पहिला प्रश्न मनात येईपर्यंतचं दुसरं काहीतरी, तिसरं काहीतरी, अशी एक जी मालिका चालू होती त्यातनं काही जर प्रश्न असतील तर आपल्याकडे पण तेवढेच दिग्गज आहेत की आमच्याकडे पण. आम्ही त्यांना माईक देऊ, त्यांचे प्रश्न येऊ देत आणि मग बघू आपण 10x 100x व्हॉट इज दॅट बुलशिट, लेट अस फाईट. You paid me for 45 minutes. एक 5 मिनिटामध्ये हा निकाल लागून जाईल. आय कॅन कॉल फ्यू फॉर स्टार परफॉर्मन्स. आय स्टार्ट विथ द बेस्ट फ्रेंड दिनेश. वाय दिनेश? TLC जॉईन करताना 2013-14 पहिल्या दिवसापासून पहिल्यांदाच बाकावरती बसलेला माझ्या हा सोबती आजतागायत अजून आम्ही एकत्रच आहोत. नाही तर तसं दिनेशला टॉलरेट करणं फार अवघड असतं. Thank you, Ujjwal, for all these kind words. Bernie sir. Bernie. After hearing all those figures and millions of dollars, I can only call you Bernie sir like Rajni sir. I have a few questions. See, I have this very boring business of making press components and fabricated assemblies. And after this lecture, I'm very convinced that the only way to grow is merger and acquisition. Now I'm a little confused. How to grow my business? See, what we have been taught is I am in an infra business where I keep adding my assets, keep adding my presses, and the customer keeps giving me business. So I never become a very asset-light business. My business keeps getting asset-heavy. I keep investing in presses, in land and building and a lot of infra. And then I make a very gradual, I do make progress, but I make a very gradual progress. So how do I go about it? How do I take the flight with business class? Mr. Bagwe may know it well. He's been in the part of that business, I believe. Sir, this automobile business per se is a regulatory business. Okay? Your customer regulates your raw material. Your customer regulates your labor. Your customer regulates your scrap. Your customer regulates your price. He regulates your production. He regulates how much you can grow, how much you can make money. In this delta, if you are slightly more efficient than what he has done, you are able to grow because you are able to make a little bit more money. Yes. Correct? How do you get out of this business is your question. Now, we know this. We are caught. A lot of a business situation, we are caught like this. Everything is controlled. But that is when you say, okay, what did a competitor of mine do in China when they went to EV? From a regulated business like this, can you make battery management systems? IT. Because the business what you are in has already migrated in other part of the world. Can I be the first fellow to be able to go where I have the pricing power and the power over my customer? Okay. So answer to the question is, we have a recent business with Huawei. We did not do it in India because India, China, buy, not in India. We did it in Turkey. We were able to get the cells from Huawei, where we are able to make this batteries and energy management system with our technology. Battery is going to be a key in the automobile industry. You already have relationship with customers across board. Right. The customer and the EV vehicle boom is such that you are not only selling in India. Every country, today morning I read a news that Vietnamese company is coming to India. Vietnamese. Okay? Which means that the next wave of auto ancillaries may not be coming from Germany, India, China. May even come from Nigeria, where they are put in.
The Nigerians do not regulate that business. They just want a battery module, which is not China. Right. They want a BMS system, which is not China, because China is always sasta. Can you do something in the future hydrogen cell industry? It will take a couple of years. It will take a couple of visits of yours to a lot of these emerging economies, and you have to figure out a strategy where you create the technology rather than some technology given to you. Okay. And that would be your breakthrough growth area. Right. It is not impossible, slightly more difficult, but because now the industry has broken the chain of IC engines to EV and hydrogen fuel cells, there are technologies. There is also, because you have said that you have a lot of resources, resource heavy. Yeah. Which means that you can also buy startups in hydrogen fuel cells. Yes. To be able to create that moat before your competition. That's all. General direction. There is one more question, which I just want elaboration from you. You said something like 33% you put up in mutual fund and 66% taking home. Yeah. Can you elaborate on that? So out of the profits that we do, okay, every year, 66% goes into two goals: survive and defend our existing businesses. Okay. And 33% of the profit utilization goes into new businesses. Oh, I see. So if I were you, 66% would still go into how do I have a better press with the more efficiency? Yeah. How do I make a better product than my competitor? But 33% would go into hydrogen fuel cells. Thanks a lot. Thank you. Hello. Mr. Bernie, thanks for a wonderful thought. Because such may, whatever Ujjwal said, aag laga di. Next time I'll increase the price. Yes, no problem. Yesterday, Bagwe sir told us to take a moonshot goal. And I was thinking for the whole night, where do I get the cryogenic fuel for? And today you have given the thought process which will definitely generate cryogenic engine. One of the things which I would like to hear from you, what are the disruptive strategies to kill competition? Or maybe some case study in your case, how you have done it. Because you are talking about you have to survive, you have to kill the competition, but normal ways of killing the competition may not work. So you must have tried some different ways. I would like to hear for that. Your biggest competitors are not Indian. They are of same size. Okay? The biggest competitors to us would be conglomerates, would be large businesses, multinationals. Because those guys have something what your competitors don't have. Money. Okay? Indian competitors, आपको पता है, कहाँ जाता है, क्या करता है, कैसा बनाता है. What you don't know with your foreign competitors, कहाँ से लेके आता है. So recently we had Siemens, one of our biggest competitors, launch a product against us in India. Okay, very similar. A lot of multinational comes, they want a entry strategy, and what they do in entry strategy? 7 varsha loss, we will make loss. We will make profit after my competitors die. Right? Now I had an option, uske against go for a price war, which I know I will lose because they have more money. I had another option, create a technology like what I said, let's go somewhere else, इनके साथ तो झगड़ा नहीं हो सकता. और third thing, बंद करके बैठ जाओ, जो भी है घर पे लेके जाते हैं, we will see what we have to do. So the disruptive thinking was not all these three. Disruptive thinking was, वो पैसा किधर से बनाता है? To win a war, you need money. Russia कहाँ से पैसा बनाता? Oil. Right? If I am able to curb the oil, story over. War will get over. Their money was getting made in America. In America, I did not go for a price war in India. In America, I gave a 50% discount on my product. उसका पास मार्केट शेयर 95, मेरा 5 था उधर. इधर में 95, वो 5. उधर में 50 किया, इधर बंद करके चला गया वो. So sometimes the strategy is not what you see. Strategy is to find out who's funding them. Second part of the same question, if within India, if you are having a competitor who is larger in size, then what will be the disruptive strategy you will have?
It is not a disruptive strategy. Competition is a very well-known scientific theory. Okay, any business will have to have a competition in one way or other. I would say for strategy in business or combat is very well written by a guy called Sun Tzu, The Art of War. In Art of War, there are 3 options in a battle. First option, you are big, wo chota. He is Ambani, I am Bambani. The only strategy, kill him. Price dump करो, उसको बेचो, खरीदो, उसके आदमी को ले लो, बंद कर दो उसको. Don't allow the grass to grow. That is the strategy number 1. Number 2 strategy is both of us are the same size. Then we decide when we go for war. We decide when we go for war. So one of my competitors was in Bombay when I was very young. Same size. Okay? And I realized that every Friday शाम को ये लोनावाला जाता है. बॉम्बे वाले ना सर, घर छोटा है, जाना पड़ता है लोनावाला. And Saturday morning I attempted the war. वो लोनावाला में सो रहा है, मेरा इधर अटैक. I used to call all my customers and negotiate all orders on Saturday morning. So when you are of the same size, you decide when you want to take the war. When do I want to cut my prices? When do I want to increase capacity? And third option, when you are small, he is big. Sun Tzu clearly wrote it, run away. Run away. It just takes one small hit for him to close you. The corollary theory to that is, हमारे पास एक हम छोटे वो बड़ा नीतीश कुमार नरेंद्र मोदी combine cooperative. Okay. You become middle size. You cannot become Ambani. But 10-20 people of your same size, of your same industry. Let's assume you are a, let's say, component manufacturer. Gear, he makes piston, he makes battery. All of you come together, create a cluster like TLC. Now you have a size similar to the other guy for negotiation. Right? And then you decide when to take the war. Great. Good to go? कालच्या गौरवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दलचा शिवराज्याभिषेक सोहळा वगैरे आपण ज्या काही गोष्टी बघितल्या, त्याच्या आधी जे त्यांनी युद्धनीती वापरली, गनिमी कावा वापरला, ह्याच्यातल्या 2 गोष्टी त्यांनी आता ज्या सांगितल्या इथे, त्याच्यातलं म्हणजे सिलेक्शन ऑफ बॅटलफील्ड. युद्ध कुठं करायचं नाही, केव्हा करायचं हे आपल्याला ठरवता यायला पाहिजे. आणि सैन्य जर पोटावरती चालत असेल तर शत्रूचे पहिल्यांदा रसद तोडता यायला पाहिजे. आणि एवढं जर करून काही जर झालंच नाही तर एकही मावळा न गमावता तिथनं पटकन आपल्याला निघून जाता यायला पाहिजे. जाता जाता शत्रूची हानी तरी करता यायला पाहिजे. आणि बागवे सर आपल्याला जे शिकवतात त्या स्वॉट ॲनालिसिसमध्ये तुमचा शत्रू किती मोठा आहे त्याच्या स्ट्रेंथकडे बघू नका, त्याचे विकनेसेसकडे बघा. एक तरी तुम्हाला असा विकनेस मिळेलच, असतोच, जो तुम्हाला त्याला संपवायला उपयोगी पडेल. आणि आपल्या स्ट्रेंथवरती बघा की ज्या स्ट्रेंथवरती आपण सगळे जग पादाक्रांत करू शकू. मला असं वाटतं की भरणीने आज जे काही सगळ्याला आपल्याला सांगितलं आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं, वेगवेगळ्या शब्दात सांगितलं, पण सांगताना आपल्या TLCचा करिक्युलम आणि त्याचा सिस्टमॅटिक अप्रोच आणि काल जे शिवाजी महाराजांचं आपण जीवनावरती वेगवेगळी नाट्य इथं अनुभवली, ह्या सगळ्याचा परिपाक साधारणतः तसाच होतो. मी आधीचे आपले जे स्पीकर आहेत तर दोन्ही स्पीकरना आणि बागवे सरांना रंगमंचावरती बोलवत आहे. आपल्याला त्यांचं फेलिसिटेशन करायचं आहे. त्यातले पहिले जे स्पीकर होते वरळ सर, त्याच्यामध्ये एक गोष्ट मला पटकन जाणवली की चित्त्यासारखी चपळाई आपल्याकडे नाही आहे, गरुडासारखी नजर नाही आहे, गेंड्यासारखी ताकद नाही आहे आणि हत्तीसारखी बुद्धिमत्ता नाही, तरी सुद्धा सिंह जंगलाचा राजा कसा, असाच प्रश्न ज्यावेळी पडतो तर तो प्रश्न त्याच्या मानसिकतेमध्येच असतो. ज्यावेळी ह्याच्यातला कुठलाही प्राणी सिंहासमोर येतो त्या हत्तीला, गेंड्याला वाटतं, चित्त्याला वाटतं की हा आपल्याला खाणार, संकट आहे. आणि सिंहाला वाटतं आपल्याला ह्याला खायचं आहे.
म्हणजे एकाला संकट वाटतं, एखाद्याच्या मनात संकट येतं, दुसऱ्याच्या मनात येतं सर्वायवल, ज्याच्याबद्दल ते बोलत होते की हे आपलं भक्षण ह्याला सोडायचं नाही आहे. ही जी मानसिकता आहे एकाच प्रसंगातली दोघांकडची, त्याच्यातनं डिसाईड होतं की जंगलाचा राजा कोण. सो इन शॉर्ट, इफ यू वॉन्ट टू बी अ किंग यू शुड बिहेव लाईक अ किंग. आणि हे जे बिहेवियर आहे, हे सगळा जो ॲटिट्यूड आहे, हा सगळा जो भरणीने दाखवला, वरळ सरांनी त्यांच्या कृतीतनं दाखवला. आणि हे सगळं स्ट्रॅटेजिकली मांडून कसं ग्रो व्हायचं हे आपल्याला सुहास बसकत्रे सरांनी सांगितलं. त्याच्याबद्दल त्या तिघांचे मी आभार मानतो. वरळ सरांकडे पहिले स्पीकर श्रीयुत खंडू वरळ, त्यांचा सत्कार करतायत बागवे सर. दुसरे स्पीकर सुहास बसकत्रे सर, प्राउड पर्सोनेल. आणि तिसरा लंका दहन करायला निघालेले आपले भरणी, आणि माईक मी सुपूर्द करतो बागवे सरांकडे. धन्यवाद. दोन गोष्टी मला डिक्लेअर करायच्या आहेत आज. सांगली चॅप्टर ऑफ TLCला मला ऑटोनॉमस करायचं आहे, आणि इथे बर्नी सर आहेत, त्यामुळे ही कॅन टेक केअर ऑफ यू. ऑफकोर्स इट विल बी अ पेड सर्व्हिस विच ही विल निगोशिएट विथ अस. आजचा जो सकाळचा हा कार्यक्रम होता एक्स्ट्रीमली इव्हेंटफुल, आणि आपण काय ह्या सक्सेसफुल मान्यवरांना बोलवलं हे तुम्हाला लक्षात आलं असेल की वी एस TLCians वी आर सीकर्स ऑफ नॉलेज. आणि आपल्याला जास्तीत जास्त नॉलेज TLCच्या बाहेरनं घ्यायचं आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने कसं वाढायचं. ते म्हणाले 10x सबज्यूड आहे, तो हा 100x करो ना. किसने बोला नाही करो, 1000x करो. प्रॉफिट 1चा 10 झाला तरी पण मग 10चा 100 करायला टॉप लाईन पण वाढवायला लागेलच ना. सो बोथ गो टुगेदर. पण आय एम गोइंग टू टॉक अबाउट वाय दे आर सक्सेसफुल, आणि त्यांचं जे सक्सेस सायकल जे आहे विच स्टार्ट्स विथ सेल्फ बिलीफ. त्यांचा जो आज आपण आजच्या स्पीकरचा आणि आधीच्या बोथ स्पीकरचा आपण बघितलं की त्यांचा जो बिलीफ आहे तो त्यांचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. जसं वरळ सरनी सांगितलं की मंदी में संधी आहे की नाही. खास आपण रिसेशन आलं की रडत बसतो, पण रिसेशनमध्येच अपॉर्च्युनिटी असतात. आपण नेहमी म्हणत आलो आहे की रिसेशनमध्ये द कस्टमर हॅज द चॉईस अँड द बेस्ट पीपल विल गेट दॅट बिझनेस बिकॉज द कस्टमर्स कॅन गेट द बेस्ट सप्लायर्स. तसं अजून काही स्पीकर्स म्हणाले की रिस्पेक्ट युअर एक्सपर्ट्स. तुम्ही जर तुमच्या कंपनीत चांगली लोकं घेतली असेल तर त्यांना रिस्पेक्ट करा, त्यांचं ऐका ना, नाहीतर तुम्ही चांगली लोकं कशाला घेतलीत. So respecting experts and taking their opinion is a very important belief. वरळ सर म्हणाले की कंपनी आणि तुम्ही वेगळे आहात हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण छोटे कंपनी असताना आपण वेगळं बघत नाही आपल्याला. त्यामुळे ताटातलं वाटीत होतं. घरी लग्न असलं की इथनं वर्किंग कॅपिटल घेऊन लग्नाला खर्च करतो. घर बांधायचं असेल तर वर्किंग कॅपिटल वापरतो. हे सगळं विसरून जा. दीज आर नॉट द वे बिझनेसेस आर डन अँड नक्कीच नॉट 10x. भरणी सर म्हणाले की पॉवर ओव्हर युअर कस्टमर इज अन एक्सलंट आयडिया. आणि त्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची कॉम्पिटन्सी, तुमच्या लेवलचं ब्रँडिंग, त्या लेवलचं क्वालिटी ऑफ द प्रॉडक्ट असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. बट देर आर वेज अँड मीन्स टू डू दिस अँड दिस इज द थॉट विच यू शुड टेक होम बिकॉज दिस इज वन ऑफ हिज बिलीफ्स. ग्रोथ जेव्हा 10x किंवा 100x म्हणतो तेव्हा मर्जर अँड ॲक्विजिशन बिकम्स अ पॉसिबिलिटी अँड मे बी अ नेसेसिटी. सो थिंक ओव्हर दिस की इवन स्मॉल कंपनीज हे शोन दिस एक्झाम्पल की छोट्या कंपनीज पण M&A करू शकतात. सो दिस इज वन ऑप्शन अँड ऑपॉर्च्युनिटी. आणि ऑफकोर्स बॅटलबद्दल तर बोललेच ते की टेक द बॅटल टू द कस्टमर अँड फाईट इट वेन यू आर रेडी फॉर इट. हे सगळं बिलीफ जेव्हा आपला असतो, सेल्फ बिलीफ अँड कॉन्फिडन्स, त्यांनी आपल्याला लक्षात येतं की आपलं पोटेन्शियल काय आहे.
आणि ते इन्फायनाईट आहे. आपण जे आपलं पोटेन्शियल वापरतोय तो फारच कमी वापरतोय. खूप इन्फायनाईट पोटेन्शियल आहे आणि ह्या बिलीफवरती हे ठरणार की तुम्ही तुमचं पोटेन्शियल वापरणार की नाही वापरणार. द मोमेंट यू डिसाईड दॅट आय विल यूज ऑल माय पोटेन्शियल टू ग्रो, then your actions will be different. And when your actions are different, your results will be different. जर तुम्हाला 10x ग्रोथ करायची असेल तर ॲक्शन्स पण 10x ला मॅचिंग पाहिजेत. त्यासाठी तसे बिलीफ पण पाहिजे. पोटेन्शियलचा प्रश्न नाही, ते आहेतच तुमच्यात 100,000x. आणि जर तुमचे ॲक्शन्स त्या पद्धतीने असतील तर रिझल्ट हे मिळणारच आहेत. आज या स्पीकर्सने दाखवून दिले की हे रिझल्ट्स कसे मिळवायचे आणि त्यांनी जे काही सगळे विचार मांडले त्याच्यातनं हे नक्कीच आपण आता आजच्या नंतर छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहेत आपले ते आपण कधीच परत बोलणार नाही. जर तुला ग्रोथचा प्रॉब्लेम असेल, मनी इज नॉट अ प्रॉब्लेम. लोकांचा प्रॉब्लेम असेल, पीपल आर नॉट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज नॉर्मली विथ अस, नॉट द पीपल. देर आर वेज अँड मीन्स टू अक्वायर टॅलेंट, देर आर वेज अँड मीन्स टू अक्वायर कंपनीज. अँड समबडी सेड राईटली की बिझनेस डेव्हलपमेंट बरोबर टॅलेंट डेव्हलपमेंट पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे. सो बोथ गो हँड इन हँड. अँड ऑफकोर्स युअर माइंडसेट डेव्हलपमेंट. आपल्याला ग्रोथ माइंडसेट हवा आहे आणि आज आपण अजून काही माइंडसेटबद्दल बोललो आहे. ग्रोथ माइंडसेट बरोबर एक वॉरियर माइंडसेट पाहिजे, क्षत्रिय माइंडसेट पण पाहिजे. नेवर डाय असा एक माइंडसेट पाहिजे. आणि आय थिंक विथ दिस माइंडसेट वी विल नेक्स्ट बिग बॅच जो आपला 20वा बिग बॅच असणार तेव्हा वी विल हॅव मेनी मोर सक्सेस स्टोरीज विच आर बेस्ड प्युअरली ऑन टुडेज थॉट्स अँड बिलीव्स विच वी गॉट एनलाइटेड टू. थँक यू व्हेरी मच.